सविता, चहा झाला की नाही? यांना गोळ्या घ्यायच्या आहेत. किती उशीर झाला? उषाताई आपल्या सुनेला विचारत होत्या. अहो आई, चहा पावडर संपली आहे. थोडीच होती. मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून त्यांना चहा करून दिला. सविताने उत्तर दिलं. अगं, संपली म्हणजे काय? घरामध्ये आजारी माणूस आहे. चहा सारखा लागतो. मग तू लक्ष नाही का ठेवायचं? जा आता पटकन घेऊन ये, उषाताई म्हटल्या. अहो आई, माझ्याकडे पैसे नाही. तुम्हाला तर माहीत आहे ना, बिझनेसमध्ये लॉस झाला आहे यांना. कर्जाचे हप्ते थकले आहे. त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही. जे आहे त्यातच भागवावं लागणार आहे, सवितानं सांगितलं. अगं, घरात आजारी माणूस आहे. यांचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला? आणि कर्ज काय आमच्यामुळे झालं आहे का? लॉस हा राजवीरच्या अतिहव्यासामुळे झाला आहे. या सगळ्यांची शिक्षा आम्ही या वयात का भोगायची? आणि चहा पावडर आणायला तुझ्याकडे 20 रुपये देखील नाहीत? उषाताई चिडल्याच होत्या. आई, आता अडचणीच्या वेळी थोडं ॲडजस्ट करायला शिका. एक दिवस चहा नाही प्यायला तर काही अडत नाही, असं म्हणत सविता रागानं तिच्या खोलीत निघून गेली. उषाताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं अवाक होऊन बघत बसल्या. या घरात काडीचीही किंमत उरली नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. नात्याचे मोल कधी जाणणार ही मुलं? असं स्वगत म्हणत त्या आपल्या खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून एक बटवा काढला. त्यात ताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते. त्यातील काही पैसे घेऊन त्या स्वतः जाऊन सामान घेऊन आल्या. आल्यावर शामरावांसाठी चहा केला, नाश्ता बनवला आणि त्या चहा पोहे घेऊन खोलीत गेल्या. शामरावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निपचूप पडले होते. परिस्थितीमुळे हतबल झाले होते. त्यांनी उषाताईंच्या डोळ्यात भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे आपली नजर झुकवली. हे घ्या, खाऊन घ्या. चला, गोळ्या घ्यायची वेळ आहे. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे. मुलांच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आहे आपल्याला. उषाताई चिडून बोलल्या. माफ कर मला. मी तुझा अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं. तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना. भोगा आता काय दिवे लावतोय तुमचा मुलगा. उषाताई चिडून मंदिरात निघून गेल्या. शामराव चहा पाणी करून शांतपणे निमूट त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट त्यांच्या मनात सुरू झाला. साधारण 40 वर्षापूर्वी शामराव जोशी खिशात अवघे 10 रुपये घेऊन साताऱ्याला आले होते. काय करायचं, कुठं जायचं काही माहीत नव्हतं. पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून, एक वेळी उपाशी राहून, थोडेफार पैसे साठवून त्यांनी कपड्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता जोशी सेंटर साताऱ्यातली सुप्रसिद्ध साडीचं दुकान बनलं. नंतर त्यांचे लग्न झाले. शामरावांच्या हट्टापायी ताईंच्या पोटात 2 मुली मारून तिसरा वंशाचा दिवा म्हणजेच राजवीर झाला. सगळं कसं चांगलं सुरू होतं. राजवीर म्हणजे शामरावांचा लाडका आणि एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे शामरावांनी हरेक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते. राजवीरला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवय नव्हतीच मुळे. उषाताईंनी शामरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या, स्वतःच्या पायावर उभे राहू द्या. पण शामरावांनी काही ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते मुलासाठीच, अशी त्यांची विचारसरणी होती. राजवीरला नको त्या गोष्टीचा नाद लागला. जुगारापायी आणि कमी दिवसात जास्त पैसे मिळवण्याच्या नादात त्यानं जमीन, दुकान सगळे गहाण ठेवले. कर्जाचा डोंगरच रचला. शामराव अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते. त्याचे कर्जाचे हप्ते भरणे, घरात सामान आणणे सगळं करत होते. पण अचानक त्यांना कॅन्सरने ग्रासले. ते अंथरुणाला खिळले आणि मग राजवीरवर घरची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं तेवढं सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकानसुद्धा विकून बसला. आता फक्त शामरावांकडं होतं ते फक्त आपलं हक्काचं घर. बस. भूतकाळातील या गोष्टीमुळे शामरावांच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता खूप उशीर झाला होता. वेळीच त्यांनी उषाताईचं ऐकून
राजवीरवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. दाराच्या आवाजाने शामराव भानावर आले. बघतात तर राजवीर त्यांच्या खोलीत आला होता. शामरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले, बाबा काय झाले? मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला, म्हणून मी आज तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे. शामरावांनी आशाभूत नजरेने त्याच्याकडे बघितले. हे बघा बाबा, तुमच्या आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रांवर सही पाहिजे. राजवीर बोलला आणि राजवीरचे बोलणे ऐकून शामरावांना बरं वाटलं. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायची ताकद नव्हती आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खून करून ते कागदपत्रे राजवीरकडून मागून घेतली. पण कमी दिसत असल्याने त्यांना काही वाचता आलं नाही. त्यांनी थरथरता हात मायेने राजवीरच्या गालावरून फिरवला. राजवीरने त्यांच्या हातात पेन दिले. तितक्यात उषाताई मंदिरात जाऊन आल्या. त्या खोलीत आल्या आणि राजवीरला शामरावांच्या शेजारी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या पुढ्यात बसला होता. राजवीर, तू आज बाबांच्या खोलीत कसा काय? उषाताईंनी विचारलं. अगं आई, काही नाही, ते जरा काम होतं. राजवीर कावराबावरा होऊन तिथून उठू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला. काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे? ताईंनी विचारले. अगं बघ, माझा मुलगा, किती काळजी आहे त्याला आपली. त्याने आपला विमा काढलाय, शामरावांनी थरथरत्या आवाजात सांगितलं. होय, बरं बघू बरं. मग असं मला बघून लगेच निघाला का? दाखव जरा ते कागद. ताई राजवीरला बोलल्या. अगं असू दे आई, मी उद्या वगैरे येईल सहीसाठी. बाबांना आराम करू दे, असं बोलून राजवीर तिथून निघू लागला. तेवढ्यात ताईंनी त्याच्या हातातील विम्याचा कागद हिसकावून घेतला आणि तो त्या कागद वाचू लागल्या. अगं आई, दे तो कागद. राजवीर बोलला, पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या. वाचून झाल्यावर ताईंनी एक कटाक्ष राजवीरकडे टाकला आणि जाऊन त्याच्या श्रीमुखात लगावली. लाज नाही वाटत तुला? बाबांना अजून किती फसवणार आहेस? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र घेऊन आला आहेस. बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंय. अरे, तुझ्यासारखा मुलाची आई होण्यापेक्षा वांजोटी राहिले असते तर बरं झालं असतं. अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस? आम्ही अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर राहिलं आहे, बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास. लाज नाही वाटत तुला? वडिलांना फसवताना उषाताई चांगल्याच चिडल्या होत्या. आई, अगं मी इतका अडचणीत आहे, इथे खायचे प्यायचे हाल चालले आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे. मला संकटात साथ देणं आणि त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का? राजवीर आता चांगलाच आवाज चढवून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून सविता, त्याची बायको सुद्धा बाहेर आली. तू अडचणीत आहे ते काय आमच्यामुळे? तुझ्या कर्माची फळ तू भोगत आहेस. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोस आणि तुझं म्हाताऱ्या आईवडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे? सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय. यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करतोय. एका रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही. आम्ही अजून काय केले पाहिजे? हे घर मोठ्या कष्टानं उभं केलं आहे. तुला काय कळणार रे कष्टाची किंमत? सगळं आयतं मिळालं आहे. उषाताईंचा पारा चढत होता. आई, अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल. आता हे घर विकून भाड्याच्या घरात राहू कुठेतरी. त्यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. उषाताईंची सून बोलली. आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, ताई बोलल्या. मग आम्ही वेगळं राहतो. तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही. आम्ही दोघं काहीही करू आणि खाऊ, सविता म्हणाली. खुशाल वेगळे राहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही. नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना. बाज, आता पुरे झाले. जा इथून, यांना आराम करू दे, उषाताई म्हटली. राजवीर आणि सविता पाय आपटत खोलीच्या बाहेर निघून गेले. ताईंनी खोलीचा दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. शामराव हतबल होऊन अंथरुणावर निश्चित पडून राहिले. आज थोडाफार मुलावर विश्वास होता,
त्याला तडा गेला होता. शामराव तर प्रचंड धक्क्यात होते. असेच काही दिवस गेले. राजवीर आणि सविताने ताई आणि शामरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कुठेही गेले नव्हते, कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एका संध्याकाळी उषाताईंनी राजवीर आणि सविताला बोलावून घेतले. आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे, ताई बोलल्या. राजवीर आणि सविताला वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले. आम्ही आमच्या पश्चात हे घर एका अनाथ आश्रमाला दान करणार आहोत. तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत. ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे यापुढे याचं काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. तुम्हा दोघांना 1 आठवड्याचा कालावधी देत आहोत. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसे सगळे कागदपत्रे आम्ही केले आहेत. ताई शांतपणे बोलत होत्या. काय, असं कसं वागू शकता तुम्ही? मला रस्त्यावर काढलंय तुम्ही. मी कोर्टाची पायरी चढणार. आता बास झालं. मला माझा हक्क पाहिजे. तुम्ही घर कोणाला दान करू शकणार नाही. राजवीर संतापून म्हणाला. हो, खुशाल कोर्टाची पायरी चढ. शामराव सगळं बळ एकवटून बोलले. बाबा, काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासोबत असं वागणार तुम्ही? तुमच्या लाडक्या राजवीरसोबत? राजवीर शामरावांना बोलला. हो, खूप लाडका आहे माझा राजवीर. तुला माहिती आहे, तुझ्या आईला दिवस गेले होते. त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी. आणि एकदा नाही, चांगलं 2दा. त्यानंतर 3ऱ्यांदा मुलगा आहे असं समजताच किती आनंदित झालो होतो मी. कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता. म्हणून खूप लाड केले तुझे. सगळं कमवलं तुझ्यासाठी. ही मला किती वेळा सांगायची, लाडाने बिघडला आहेस तू. पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचो, मला मुलगा झाला आहे. पण आज 4 चौघात नाक कापला आहेस तू. माझी कष्टाची कमाई गमावली आहेस. तरी थोडा विश्वास होता तुझ्यावर. पण परवा मात्र तू तो सुद्धा विश्वासघात केलास. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास. अरे, तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास. पण तू तर माझी आधाराची काठीच हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या दिवापेक्षा पणती बरी. पुरे झाले आता. हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आई बापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नये, ही चांगली शिकवण मिळाली मला. असं म्हणून शामराव व उषाताई खोलीत निघून गेले. राजवीरला आता मात्र त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता. पण आता कदाचित खूप उशीर झाला होता. आठवड्याभराने त्याला आणि सविताला ते घर सोडून जावं लागलं. त्यानंतर उषाताई आणि शामरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधीही त्याच्यासाठी उघडले नाही. उर्वरित आयुष्य एकमेकांना आधार देत व्यतीत केलं. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक. धन्यवाद.